नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही थंबनेल पाहिलंय की MST CET परीक्षेत बिग स्कॅम झालेला आहे, मोठा घोटाळा झालेला आहे। यामागे मी 2 व्हिडिओ पोस्ट केले आणि त्यानंतर पण मला अजून कमेंट काय थांबत नाहीत, म्हणून मला हा तिसरा व्हिडिओ पोस्ट करावा लागला। तर ह्या व्हिडिओचं टायटल टॉपिक पाहून तुम्हाला कळालंच असेल की हा व्हिडिओ कशामुळे बनवलेला आहे। मी PCM ग्रुपची जी एक्झाम झाली होती तिचा रिझल्ट जो आहे तो 16ला डिस्प्ले झाला होता CETच्या ऑफिशियल वेबसाईटला। त्यानंतर ज्यावेळेस रिझल्ट डिस्प्ले झाला त्यानंतर भरभरून कमेंट कॉल मेसेज येत होते की MST CET PCM या ग्रुपमध्ये स्कॅम झालेला आहे। तर बऱ्याच 2 ते 4 यूट्यूबर्सने देखील व्हिडिओ बनवले, बाकीचे यूट्यूबर्सने नाही बनवले, त्याविषयी मी डिस्कस करणार आहे। त्याचबरोबर ह्या स्कॅमला काही सोल्युशन आहे का, त्याचबरोबर आपण काही करू शकतो का, पर्सेंटाईल कमी आले, आन्सर कीमध्ये मार्क्स जास्त होते। त्यानंतर मी एक एक्झाम्पल देखील देणार आहे सेम शिफ्टचं, आणि बरेच जण शिफ्टचं विषय काढतात, त्याचा देखील मी समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे। त्याआधी चॅनलवर नसेल तर चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचं आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत भेटत राहतील। इंजिनिअरिंग म्हणजेच तुमचं कॅप राऊंड होईपर्यंत संपूर्ण व्हिडिओ हे फ्रीमध्ये भेटत राहणार। त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ता जायचं, सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट देखील करायची तुम्हाला किती पर्सेंटाईल पडलेला आहे। ठीक, MST CET स्कॅम का लिहिलंय मी हा टॉपिक? MST CET खरं स्कॅम झालाय? हो मित्रांनो, PCB ग्रुपमध्ये स्कॅम झालेला आहे। मी 3 पॉईंट डिस्कस करतो आधी। काय ते 3 पॉईंट? सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तो शिफ्ट वाईज। आता शिफ्ट वाईज बरेच जण म्हणतात की शिफ्ट वाईज हे दरवर्षी होत राहतात। ठीक आहे, शिफ्ट वाईज होते, या ठिकाणी मी शिफ्ट वाईज बोलतो। शिफ्ट वाईज जे स्कॅम होतात म्हणजे समजा एखाद्या शिफ्टमध्ये एक शिफ्ट आहे, ठीक आहे, पहा या ठिकाणी एक फर्स्ट मुलगा आहे आणि हा सेकंड मुलगा आहे। हा फर्स्ट मुलगा जो आहे तो टॉपर आहे आणि हा ॲव्हरेज आहे। ठीक आहे, ॲव्हरेज दिसत नसेल पण मी तोंडाने बोलतोय तरी समजून घ्या। तर ही शिफ्ट जी आहे ती 22ची आहे, 22 तारखेची आहे, 22 एप्रिलची असेल। ठीक आहे, एक्झाम्पल म्हणून या शिफ्टमध्ये ज्या टॉपर मुलाला जितके जास्त पर्सेंटाईल पडले आणि त्याचबरोबर या ॲव्हरेज मुलाला सगळ्यात कमीवाल्या मुलाला जितके पर्सेंटाईल पडले त्या शिफ्टमध्ये त्याच्यावरती पर्सेंटाईल येतात, म्हणजे त्या ॲव्हरेज मुलापासून तर या टॉपर मुलापर्यंत। ही एक शिफ्टचं हे असतं। आता तुम्हाला शिफ्टचं कळलं असेल, ठीक आहे, शिफ्ट म्हणजे काय, तर हेच असतं शिफ्ट म्हणजे काय, टॉपर मुलगा आणि ॲव्हरेज मुलाचे पर्सेंटाईल म्हणजेच काय शिफ्ट। त्यामध्ये जे स्टुडंट येतील त्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल या ठिकाणी येतात। आता याच्याकडनं स्कॅम काय झाला मग पहा। शिफ्ट सेम शिफ्ट विद्यार्थ्याने मला 2 विद्यार्थ्यांनी कमेंट केले, म्हणजे लाईव्ह घेत होतो त्यावेळेस, शिफ्ट सेम, पण यामध्ये काय झालं, फर्स्ट स्टुडंटने काय सांगितलं, मला 50 मार्क्स आहे, 7 पर्सेंटाईल आहे। मी त्याला त्याची शिफ्ट वगैरे संपूर्ण विचारलं। त्यानंतर सेकंड स्टुडंटने मला सांगितलं की मला 50 मार्क्सच आहे, मला 25 पर्सेंटाईल आहे। मग हा 7 आणि हा 25 सेम शिफ्ट, ही 22 एप्रिलची शिफ्ट होती वाटते, हां मला आठवत नाही पण होती। तर या ठिकाणी फर्स्ट स्टुडंटला म्हणलं 7 मार्क्स, 7% फक्त, आणि 25%, म्हणजे ही शिफ्टचा घोळ आहे का म्हणू शकतो का आपण? नाही, कदापि म्हणू शकतो, कारण की पर्सेंटेजमध्ये किती डिफरन्स आला, 1-2% येऊ द्या, पॉईंटचा डिफरन्स येऊ द्या चालेल, पण तुम्ही डायरेक्ट 10 आणि 20ने पर्सेंटाईल वाढताय। ठीक आहे, याच्यामध्ये घोळ आहे, म्हणजे हा पूर्णपणे स्कॅम आहे। पूर्णपणे मी सांगतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। स्कॅम आहे। आणि ऑदर काय, तर आता मागच्या वेळेस जो स्कॅम झाला होता त्याच्यावरती न्यूजपेपरने न्यूज छापल्या होत्या, पण ह्यावर्षी तसं कुठलंही काय नाही, कारण की ह्यावेळेस या ठिकाणी उघडकीस झालं नाही आहे आणि हेच कारण आहे। आणि हे जर उघडकीस झालं नाही तर विद्यार्थ्यांना जे आहे ते या PCMला काही विद्यार्थ्यांना गॅप घ्यावा लागेल, कारण की काही विद्यार्थ्यांनी फक्त PCM दिली होती आणि त्याच्याच भरोश्यावर त्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं, पण ते JEE पण दिली नाही त्यांनी, काही नाही, मग त्यांना पर्सेंटाईल कमी पडले। आता करायचं काय हा विषय आहे, त्या विद्यार्थ्यांना काहीला गॅप घ्यावा लागेल। याच्यामध्ये फक्त 2 जण इन्व्हॉल्व आहेत, जे 2 जण फक्त याच्यावरती आवाज उठवत आहेत। एक यूट्यूबर आहे माझ्यासारखे किंवा अन्य अजून यूट्यूबर असतील जे रोज व्हिडिओ बनवत आहेत, CETला मेल करत आहेत। त्यानंतर एक ब्लॉगर आहे जे वेबसाईटवरती टाकत राहतात वारंवार न्यूजसारखं। हे 2च आवाज उठवत आहेत, न्यूजपेपरमध्ये नाही, TV मध्ये नाही, कुठंच नाही। तर मग ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे का?
तर सोल्युशन बऱ्याच जणांनी विचारलं, तर सोल्युशन काहीच नाही. आता रिझल्ट जो आहे तो लागला आहे, तो चेंज होत नाही. मग रिझल्ट चेंज होत नाही तर मग काय आम्ही काय करावं? PCMचा रिझल्ट तर लागला, आता आमचं काय होईल? तर तुम्ही CETला मेल करून पहा. ह्यावेळेस जर कट ऑफ कमी आला तर त्यामध्ये तुमचा फायदा होऊ शकतो. कारण की CETला जर जास्त मेल गेले तर ते चेक करतील आणि त्यानुसार तुमचा जर कट ऑफ कमी आला तर तुमच्या या ठिकाणी फायदा होऊ शकतो. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला कॅपराऊंडपर्यंतचे नव्हे तर ॲडमिशन प्रोसेस, फॉर्म कसे भरायचे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं असतं, स्क्रुटिनी, फिजिकल स्क्रुटिनी काय असते, कॅपराऊंड कधी स्टार्ट होतात, कॅपराऊंड कसे भरायचे, कॉलेज लिस्ट कशी बनवायची, संपूर्ण माहिती आपण सांगत असतो. त्यामुळे या पेजला म्हणजे ज्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या इंस्टाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला देखील फॉलो करायचं आहे. भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.